त्यानंतर या ठिकाणी आपण पुढचा सन्मान करतोय हाफिज मालदार सर यांचा देखील आपण सन्मान करत आहोत। युसुफ कावारे सर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात। त्याचबरोबर आपण पुढचा सन्मान करतोय विकास सर यांचा आपण सन्मान करणार आहोत। गुड्डू ऐनरकर सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात। त्याचबरोबर तौफिक कालावी सर यांचा देखील आपण सन्मान करतोय। युसुफ कावारे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात। आणि त्याचबरोबर आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी जे दापोली क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त जे पंच आहेत त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय। मकबूल सर असतील, माया शिंदे सर आहेत, अमित विन सर आणि त्याचबरोबर नवाजभाई फकीर सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय। माया शिंदे सर आपणास विनंती करतो आपण सन्मान स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर मी विनंती करतो दापोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महोदय आमचे मार्गदर्शक आदरणीय जतीन सालगावकर सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत। त्याचबरोबर मकबूल सर आपणास देखील विनंती करतो आपण यायचंय। त्यानंतर आपण पुढचा सन्मान करूयात दापोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महोदय आदरणीय जतीनजी सालगावकर सर यांचा आपण सन्मान करूयात। त्याचबरोबर दापोली क्रिकेट असोसिएशनचे सचिव महोदय आदरणीय राम जागडे सर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। राम सर दादा आपणास विनंती करतो की या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। त्याचबरोबर पुढचा सन्मान आदरणीय डॉक्टर भारंबे सर यांचा देखील आपण करणार आहोत। तोफेल ऐनरकर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात। आणि त्याचबरोबर पुढचा सन्मान आदरणीय गुड्डू ऐनरकर सर यांचा आपण करतोय। शहबाज खलफे यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात। इस टूर्नामेंट में जिन्होंने चार चांद लगाए अपनी आवाज़ से, सनी मोहिते, इन्होंने पूरे 3 दिनों इनकी आवाज़ हमने सुनी है और हम उनका इस्तकबाल करेंगे शहबाज खलफे इनके हाथ से। सनी मोहिते तुम्ही या स्पर्धेबद्दल काय बोलाल 2 शब्द? नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी पार पडण्यामागे संपूर्ण जी ऑर्गनायझर कमिटी म्हणजे शहबाज खलफे खास करून त्यांची प्रशंसा आम्ही करू। आणि त्याचबरोबर दापोली क्रिकेट असोसिएशनचे जे सर्व या ठिकाणी पदाधिकारी असतील आणि सर्व खेळाडू असतील त्यांची मी प्रशंसा करेन, कारण ही संपूर्ण स्पर्धा बघा अगदी 5-5 ओव्हरची खेळवली गेली। कारण याच्या मागचं एकच कारण आहे, कारण का दापोलीचं क्रिकेट असोसिएशन त्यांच्या माध्यमातून अगदी चांगले रूल्स रेग्युलेशन्स आहेत आणि सर्व खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देखील निर्माण करताना आपण बघितलंय। चांगलं क्रिकेट खेळताना आपण सगळ्या खेळाडूंना पाहिलं आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी खरंच स्पोर्ट्स टीम या चॅनलचे जे सर्व आकीबाई चिपळूणकर सर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत।
शोएब बर्मन यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात। त्यानंतर पुढचा सन्मान आमचे परम मित्र बासित देशमुख सर यांचा देखील आपण करतोय। तुफैल ऐनरकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात। त्यानंतर पुढचा सन्मान युसुफ कावारे यांचा आपण करणार आहोत। असला या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आपण सरळ बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत। त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी जे स्पोर्ट्स टीम चॅनल तर आहे, परंतु त्याच्यासाठी ज्यांनी आपल्याला नेट प्रोव्हाइड केले, इंटरनेट, आपल्या सर्वांचा अगदी विश्वासाचा आणि आवडीचा नेटवर्क म्हणजे एक सजीवार नेटवर्क, त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय। समदभाई चिकटे सर यांचा आपण सन्मान करणार आहोत। समदभाई चिकटे सरांचा आपण सन्मान करतोय। त्याचबरोबर एफ एस क्रिएशनचे सर्व आदरणीय फजलजी शिरगावकर सर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत, परंतु ते या ठिकाणी उपस्थित नाहीत, तर त्यांचा शब्द सुमनाने आपण मनापासून आभार व्यक्त करूयात। असला मान्यवरचा सत्कार झालेला आहे, जर कोणाचा या ठिकाणी राहिला असेल तर त्यांचा शब्द सुमनाने मनापासून आभार। आपण जाऊया त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे अवॉर्ड्स होते आणि बक्षीस वितरणाकडे देखील जातोय। सो पहिला अवॉर्ड असेल मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, एनी गेसेस? फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच, येस ॲब्सोल्युटली मिस्टर कन्सिस्टंट आविया पालकर आखाडू ठरलेला आहे। आणि हा अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतो ऑफिस मालदा सर यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते अवॉर्ड द्यायचा आहे। त्याचबरोबर आपण जाऊयात आम्ही पालकर यांच्याकडे देखील थोडीशी चर्चा करूयात। चला जाऊयात। यानंतर पुढचा अवॉर्ड असेल बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस? चला हा अवॉर्ड देण्यासाठी आपण विनंती करूया तौफिक जी कालाविसर यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड देऊयात। आणि बेस्ट फिल्डर संपूर्ण स्पर्धेतील समीर सावंत, मिस्टर सॅम समीर सावंत आपण ठरलेला आहात बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट। बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट समीर सावंत। त्यानंतर आपण पुढचा अवॉर्ड देतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। चला हा अवॉर्ड देण्यासाठी आपण विनंती करूयात युसुफ बापू सर यांना विनंती करतो, हा अवॉर्ड देण्यासाठी तुमच्या शुभ हस्ते अवॉर्ड दिला जाईल। आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मनोज मोहिते, संपूर्ण 4 मॅच मध्ये 8 विकेट घेतलेले आहेत, मनोज मोहिते हे ठरलेले आहेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। मनोज मोहिते आपण ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी यायचंय। त्यानंतर आपण जाऊयात बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅटर, एनी गेसेस? चला हा अवॉर्ड देण्यासाठी आपण नक्कीच इन्व्हाइट करतोय। हा अवॉर्ड देण्यासाठी बासित देशमुख सर यांच्या शुभ हस्ते अवॉर्ड देऊयात। आणि पुन्हा एकदा मिस्टर कन्सिस्टंट हेच ठरलेले आहे संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आमिया पालकर। आणि जी बेस्ट बॅटरसाठी जी बॅट आहे नबील वलेले सर यांच्या शुभ हस्ते, ज्यांनी ही बॅट पुरस्कृत केलेली आहे। आपण मिस्टर कन्सिस्टंट यांना मात्र ही बेस्ट बॅटर्स ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी आणि बॅट देखील देतोय। त्याच्यानंतर आपण जाऊया त्या संपूर्ण स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज,
मॅन ऑफ द सिरीज एनी गेसेस? हा अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतो मोझंबाई रखांगी सर यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड दिला जाईल आणि मॅन ऑफ द सिरीज संपूर्ण स्पर्धेतील मसूद गजगे मॅन फ्रॉम टेम्पाला. जी ट्रॉफी आहे मजिद गैबी साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे आणि जी बॅट आहे नबील वलेल सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे. परंतु आपण देतोय मोझंबाई रखांगी सर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द सिरीजची बॅट आणि ट्रॉफी. त्यानंतर संपूर्ण त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेत जर पाहायला गेलं तर रोख रक्कम 15,000 ज्याचे पुरस्कर्ते सौ साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे आणि स्पर्धेतील रनर अप टीम म्हणजेच नो डाऊट वन अँड ओनली म्हणजेच दापोली 11B हा संघ ठरलेला आहे. आपण ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. रोख रक्कम 15,000 आणि चमचमची ट्रॉफी आपण देण्यासाठी विनंती करतोय अब्दुल्ला ऐनरकर सर, त्याचबरोबर विकास सर आहेत, हाफिजभाई मालदार सर, आपणास विनंती करतो आपण यायचंय. आपल्या तिघांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 15,000 ज्याच्या कॅश प्राइजचे पुरस्कर्ते आदरणीय जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि ट्रॉफी कलेक्ट केल्यानंतर आणि त्याचबरोबर एक मोठी आपण आनंदाची बातमी देतोय आपल्या क्रिकेट प्रेमींसाठी. दोस्ती चषक पर्व 4थं असणार आहे. येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये 2026 मध्ये दोस्ती चषक सेकंड वीकला अगदी ऑर्गनाइज केलं जाईल. मोझंबाई रखांगी असेल, मोसंबाई रखांगी सर यांच्या माध्यमातून पर्व 4चं ऑर्गनायझेशन केलं जाईल. त्याचे प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक असेल रोख रक्कम 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50,000 आणि तृतीय क्रमांक 20,000 अशा प्रकारचे कॅश प्राइज देखील आहेत. म्हणजेच बघा 2026 ची जी स्पर्धा असेल ती आत्ताच अनाउन्स देखील आपण करतोय. मोठी स्पर्धा असेल दोस्ती चषक पर्व 4. जाऊया त्या संपूर्ण स्पर्धेतील चॅम्पियन टीम. येस, वन अँड ओनली म्हणजेच काय तर दापोली 11 हा संघ ठरलेला आहे या संपूर्ण स्पर्धेतील चॅम्पियन. कॅप्टन आपण यायचं पहिल्यांदा गोल्ड मेडल असतील ते आपल्याला आपण तुम्हा सर्वांना देणार आहोत. आपण एक सिक्वेन्स नुसार या, आपण एक लाईन मधून या. कॅप्टन फर्स्ट येतील आणि त्याच्यानंतर आपण लगेच मेडल देऊयात. भारंबे सर असतील आपण यायचंय. भारंबे सर या, माया शिंदे सर, मकबूल भैया आपण या.
त्याचबरोबर आकाश सकपाळ यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेदरम्यान आपण आपलं मनोगत आणि त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धे कशी वाटली या संदर्भात आपण थोडंसं चर्चा करूयात आकाश सकपाळ यांच्यासोबत देखील. आकाश, या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण तर खेळलात, एक प्रचंड अनुभव तर आहे मोठमोठ्या स्पर्धेंचा देखील, पण ही जी स्पर्धा खेळलात एसके स्पोर्ट्सचं पर्व दुसरं आहे. पहिल्या पर्वापासून आजच्या या पर्व 2 पर्यंत आपण येऊन पोहोचलोय. या स्पर्धेतला मॅनेजमेंट, इथलं जी विकेट तर आपण सातत्याने खेळत राहिलोय, मॅनेजमेंट बद्दल काय सांगशील? मॅनेजमेंट तर खूप छान झाली, टुर्नामेंट पण खूप छान झाली, ऑर्गनायझन पण व्यवस्थित केलं होतं आणि नवीन काहीतरी कंटेस्टंट त्यांनी काढलं होतं की लीग मॅच खेळवल्या, 3-3चा ग्रुप केला, चांगल्या मॅचेस पण बघायला भेटल्या, 5-5 ओव्हरच्या सगळ्या मॅच खेळायला भेटल्या, त्यामुळे चांगलं क्रिकेट लोकांनाही बघायला भेटलं. आणि बॉल पण त्यांनी वेगळाच ठेवला, 70-70, मागच्या वेळेस पण वेगळा बॉल होता, यावेळेस पण वेगळा बॉल, म्हणजे हे चांगलं काहीतरी नवीन घेऊन आलं आहे शहबाज. आणि असेच अनेक प्रयत्न काहीतरी वेगवेगळे घेऊन येईल पुढे पण, आणि अशाच टुर्नामेंट ठेवत जाऊ दे, आणि त्याला ही शुभेच्छा आमच्याकडून, दापोली 11 या संघाकडून. धन्यवाद. हे होते आकाश सकपाळ, धन्यवाद. त्यानंतर आपण जाऊयात आणि त्यानंतर थोडीशी चर्चा आपण जतीन सालगावकर सर यांच्याकडे करूयात. त्यानंतर आपण जाऊया चॅम्पियन टीमला. चॅम्पियन ट्रॉफी देखील देतोय एसके स्पोर्ट्स, चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि सीझन 2 चा मात्र चॅम्पियन दापोली 11. ही ट्रॉफी आपण देण्यासाठी विनंती करूयात. वलीमबाई मुकादम सर असतील, त्याचबरोबर मोझमबाई रखांगे सर असतील, त्याचबरोबर या ठिकाणी तौफिक कालावी सर आहेत. या सर्वांची आपण शुभ असते या ठिकाणी रोख रक्कम 25,000 म्हणजे 25,000 आणि ही चमचमती अशी ट्रॉफी देखील या चॅम्पियन टीमला देतोय. असो, धन्यवाद. चॅम्पियन आणि रनअप टीमला आपण शुभेच्छा देऊयात. मान्यवरांनी देखील आपली रेकॉर्ड शुभ बॉल मंचाला लावल्याबद्दल सर्वांचं देखील मनापासून आभार. सो धन्यवाद सर, या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेतलात, आपली शुभ पावलं लावल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून एसके स्पोर्ट्सच्या वतीने आपण तुमचा आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धा अगदी ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून संपली असं आपण जाहीर करूया. धन्यवाद, गुड नाईट, शुभरात्र. भेटू पुन्हा एकदा 2026 मध्ये, जेव्हा पर्व 3रा असेल आणि पर्व 3रा मध्ये आताच मात्र ऑर्गनायझर कमिटीने सांगितलंय की येणारं पर्व 3रं, ज्या पर्व 3ऱ्या मध्ये रोख रक्कम 50,000 प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज असेल आणि द्वितीय क्रमांकाचं जे कॅश प्राइज मात्र 30,000 रुपये असणार आहे. धन्यवाद. आणि खरंच जर पाहायला गेलं तर स्वतःच्या बळबुतावरती एसके स्पोर्ट्सचे जे मालक आहे शहबाज खलफे सर यांची ही मोठी स्पर्धा आपण पाहिली आणि खरंच ही स्पर्धा अगदी यशस्वी पार पडले. शहबाज खलफे यांचं कौतुक प्रशंसा तर आम्हाला करावी लागेल, कारण गेले कित्येक दिवस कित्येक महिने या स्पर्धेसाठी अगदी मॅनेजमेंट ते करत होते आणि अंततः ही स्पर्धा यशस्वी पार पडली. पुन्हा एकदा एसके स्पोर्ट्सचे मालक शहबाज सर यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा मनापासून आभार. थँक्यू.